तर मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स. तर मी आज आलोय सरांसोबत साताऱ्याला. सरांसोबत व्हिडिओ बनवायला आलोय. सर कसे व्हिडिओ बनवतात ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, उठलोय सकाळी. रात्री इथंच कॅम्पिंग केली होती. हे बघा, हे साहित्य असतंय. मी दाखवतो तुम्हाला काय काय असतंय कॅम्पिंगसाठी सरांचं साहित्य. ही बघा, ही बॅग असती, कॅमेऱ्याची बॅग. ही मी दाखवतो तुम्हाला खोलून. हे बघा, हा सरांचा झूमचा कॅमेरा आहे. ही लेन्स झूमच्या कॅमेऱ्याची, झूमची लेन्स आहे ही छोटी लेन्स आहे. आणि ही गोप्रोचा चार्जर. हे बघा, ह्या बॅटरी आहेत गोप्रोच्या. आणि हे माईक रिसिव्हर, पॉवर बँक आहे. आणि बघा गोप्रो. आणि एक गोप्रो सर शूटला घेऊन गेले तिकडे. सकाळ सकाळी सर मरळ पकडायला गेलेत. बघा, हा मेमरी कार्डचा डब्बा आहे. ही मोठ्या कॅमेऱ्याची बॅटरी. हे बघा, ही स्लीपिंग बॅग, ही उशी. परत ही मोठी बॅग आहे, याच्यात सगळं साहित्य असतं. बघा, सगळं साहित्य असतं याच्यात. टेंट, परत ह्या माझ्या गोधड्या, हे सगळं कॅम्पिंगचं साहित्य असतं. टेंटच्या बाहेर पण अजून बरंच साहित्य आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे असं साहित्य असते. फिशिंग रॉड, परत बॅग, हे टॅकल बॅग, ट्रायपॉड. हे बघा, हे ट्रायपॉड आहे. इथं रात्री कुकिंग केली होती. तर गावरान कोंबड्याचं मटण आणि अंडी शिजवली होती इथं मातीत. ती कसं केलं होतं आणि अंडी कशी शिजवली होती ते तुम्हाला सरांच्या चॅनलवर बघायला मिळतीलच. हे बघा, एक कढई, झाकण आणि पळी आहे. परत इकडं पण अजून साहित्य आहे बरंच. हे बघा, टोप आहे. हे चहासाठी दूध. हे मसाले, माऊली काळा मसाला, माऊली गरम मसाला. हे बघा, चहा सोबत खायला बिस्किट. त्याच्यात पण एक गळाची बाटली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असं काय काय सामान लागतं कॅम्पिंगला. इतकं सगळं सामान आणायला लागतं कॅम्पिंग करायची म्हणलं तर. डबल जर्किंग घातलं होतं तरी रात्री गार वाजत होतं. हे बघा, तुम्हाला दाखवतो. ही हुडी आहे आणि हे जर्किंग घातलं, डबल घातलं होतं. आणि गोदड्या पण अंगावर घेतल्या होत्या तरी गार वाजत होतं. इतकी थंडी असते इकडं. आणि मित्रांनो, आम्ही कॅम्पिंगच्या शूटसाठी लाईट आहे ना, हे वापरतोय. बघा, ही मोठी लाईट, ही लाईट वापरतोय. कॅम्पिंगच्या शूटमध्ये जेवढा पण उजेड दिसतोय ना, तो त्या बॅटरीचा आहे. तेव्हा पाणी किती जवळ आहे. तर सर आलेत, चहा बनवायचं काम चालू आहे. हे बघा, सर बनवतात चहा. आलाय, युवक सरांनी चहा बनवलाय. युवक सर चांगला चहा बनवतात. हे बघा, सर सकाळी मरळी पकडायला गेले तेव्हा या 2 मरळी मिळाल्यात. तर ह्या कशा पकडल्यात ते तुम्हाला सरांच्या चॅनलवर बघायला मिळेलच. तर आता यांची साफ करून फ्राय बनवणार आहेत. तर बघूयात आपण कशी बनवणार आहे सर फ्राय. हे बघा, याच्यात मासे मॅरिनेट व्हायला ठेवलेत. हे बघा, मरळ बोनलेस कट केली आहे, काही गोल पीसमध्ये कट केली आहे. आणि माऊली गरम मसाला, माऊली काळा मसाला, आलं लसूण पेस्ट आणि लिंबू टाकून मॅरिनेट करायला ठेवले. मीठ, हे सगळं टाकून मॅरिनेट व्हायला ठेवले 15 मिनटं मरळ. आणि 15 मिनिटांनी सर मरळ कुकिंग करणार आहेत. तर 15 मिनिटांनी सरांनी मरळ फ्राय करायला घेतली आहे. हे बघा, तेलात फ्राय करतात, फक्त तेल घेतले. तर झालेत मासे तयार. बघा, खा ना एखादा पीस तू. नाही तो एकच नंबर लागते. तर मरळ आपली खाऊन झाली आहे आणि आता आपण जाणार आहे जादू टोण्याच्या डोंगरावर.
तर मित्रांनो आपण आलोय जादूटोण्याच्या डोंगरावर. इकडं वरच्या साईडला म्हसोबाचं मंदिर आहे, तर तिथं जाणार आहे आपण. तर दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. या पुडीमध्ये त्या माणसाचं काहीतरी एखादी गोष्ट किंवा त्याची जवळची वस्तू वगैरे ती जी वस्तू असते त्या ती भावली त्यांना जे कोणी हे सुचवलेलं असतं पहिली गोष्ट त्यांनी तो दिलेला असतं की मग त्याच्यामध्ये आवडती वस्तू ती त्या ह्याच्यात पुढीच बांधून ठेवायची किंवा पायाखालची माती वगैरे असा प्रकार. म्हणजे त्या माणसाला त्रास होईल त्याच्याबद्दल वाईट करायचं आपल्याला त्याबद्दल आणि ते मग ते लिंबू वगैरे टाकणं किती टोचायच्या ते सगळं सांगतात. मग हे करायला करणी करतात करणी करतात. त्याच्यामध्ये काहीतरी खडे वगैरे आहेत समथिंग मूत खडे असतील काय माहिती विचित्र खडे आहेत हे समुद्रातले हे टाकले हे तिथं पण आहे मला वाटतं मध्ये. म्हणजे ज्या व्यक्तीला त्रास व्हायला पाहिजे त्याचा पुतळा बनवतात, त्याच्या आवडत्या गोष्टी असतात. कारण हे जाळीतल्या म्हसोबाचं मंदिर आहे आणि इथंच करणी केलेली असते साईडला. ती पण दाखवतो तुम्हाला. हे बघा मंदिर आतमध्ये असं आहे. हे आतमधल्या साईडचं असं दिसतंय. हे बघा हे बाहेरच्या साईडला आहे. इकडच्या पण साईडला आहे, ते पण दाखवतो. हे बघा ह्या साईडला पण 2 देव आहेत. हे बघा असे नैवेद्य ठेवलेले असतात. हे बघा ह्या गठोड्यांमध्ये करणी बांधलेली असते. वरच्या साईडला जाणार आहे आपण. या खालच्या साईडला टाक्या आहेत, पाण्याच्या आहे का कशाच्या आहे ते माहित नाही. बघा इकडं पण निवड आणि खोबरं लिंब ठेवलेली आहेत. हे असं आहे. पण इकडं वरती जाणार आहे. इकडंच करणी बिरणी जास्त केलेली आहे, बाहुल्या बिवल्या त्या दाखवतो जवळून तुम्हाला. हे बघा हे अशी गठुडी बांधलेली असतात. काळ्या कापडात गठुडी बांधलेली आहेत. इकडं वरच्या साईडला जायचं आहे आपल्याला. इकडं हे बघा वरच्या साईडला पण तशीच गठुडी आहेत, बाहुल्या आहेत. बघा सगळ्या डोंगरातच इकडं बाहुल्या आणि गठुडी बांधलेली आहेत. हे बघा हे चटकाचं कोळवं आहे, त्याच्यावर पण हे कुंकू लावलेलं आहे, बुक्का कुंकू. हे बघा कसं चेटूक केलेलं आहे. याच्यावर सगळे नावं दिसतात. सोनल, निलेश, आई, हरिभाऊ, कुलकर्णी, आई काळूबाई असंच काहीतरी लिहिलेलं आहे. हे बघा स्पष्ट दिसतंय पूर्ण. हे ताजच केलेलं आहे सर, असं वाटतंय आजच. ताजच केलेलं आहे. हे पूर्ण नावं दिसतात त्याच्यावरची. हे बघा या अशा बावल्या टोचलेल्या असतात. याच्यामुळेच याला जादू टोन याच्यामुळेच मित्रांनो याला जादू टोण्याचा डोंगर बोलतात. मित्रांनो सोनल नाम को खतरा आहे, कारण की तिथं त्या फळावर सोनल नाव लिहिलं आहे आणि हरिभाऊ. अशा बाहुल्या आहेत, टाचण्या फोटो चिटकून ठेवलेत, टाचण्या लावून भरपूर आहे. हे बघा इकडं कसं आहे, हे धाराची लिंब आहेत, 1 धारे 2 धारे अशी, त्याला फोटो चिटकावलेत भरपूर आहे. इकडे हे बघा काळ्या कापडांमध्ये बांधलेलं. परत इकडं ते नारळ बिरळ फोडलं. हे बघा नारळ, तांदूळ, सफेद मोहरी, काळे तीळ भरपूर टाकले याच्यावर. गठोड्यांमध्ये लिंब भरून ठेवलेत किती. कोंबड्याची पंख ठेवून करणी केलेली आहे इथं भरपूर. हे बघा लिंब बिंब, चिठ्ठ्या बिठ्ठ्या आहे बघा. अरे इथं फार कपडे बिपडे आहेत सगळे. इथे एक मंदिर आहे आणि याच्या शेजारी लागतील तेवढ्या बाहुल्या आहेत. हे बघा बाहुल्या, चिठ्ठ्या, लिंब, टाचण्या विचण्या. हे बघा फोटो बिटो भरपूर आहे. हे बघा मोठी बाहुली, मोठा माणूस, मोठी बाहुली. बघा किती जाड खेळा ठोकलाय. भरपूर बाहुल्या आहेत, चिठ्ठ्या आहेत, फोटो आहेत मित्रांनो. हे बघा सगळे. हे बघा इथं मुंडावळ्या.
मित्रांनो इथं कशी करणी केली आहे, चिकट टेपने चिटकवून करणी केलेली आहे. हे बघा स्पार्क कपडे बिपडे सगळं असतं इथं. हे बघा मित्रांनो हे ताजी करणी केलेली आहे, नवीन नवीनच आहेत ह्या सगळ्या करण्या. हे बघा हे चिठ्ठी याच्यावर लिहिलेलं आहे, दुर्गेश गोडकर आई काळूबाई याच्या बोकांडी वासा. आई काळूबाई दुर्गेश गोडकरच्या बोकांडी वासणारे. आणले मग ते घेऊन गेले नाही तुम्हाला? विसरले का? घरचे कोण होते? घरचे होते का तुमच्या? घरातले होते का पाहुणे? युवराज माने जर चुकून कोणी राहिले असेल, विसरले असेल तर लक्षात घ्या. जर आपला व्हिडिओ बघत असाल तर यांना घ्यायला तुम्ही मांढर देवीला येऊ शकताय. तर इकडेच आहे ते. उद्या परवा व्हिडिओ टाकेल तर कमीत कमी झालं बघितलं कोणी तर. केलं सोडून. किती टाइम झाला? तर मित्रांनो हा जादू टोण्याचा डोंगर मांढर काळूबाई देवी तिथं आहे हा डोंगर. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.